समोसा समोसा दो सबको समोसा दो. आमची सगळी टीम आहे. आम्ही आता कर्जतला उतरलेलो आहे. संदेश आलेला आहे, शुभम भाई आहे आणि हे कर्जत स्टेशन आहे. आम्ही आता इथे उतरलोय आणि आता इथून आमची पिकनिकला सुरुवात होणार आहे. बोल 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 काय म्हणतो बोल. बजी भाव पाव गरम घे ना. बटाटा किती आहे, गर्दी आहे तिकडे पण सगळे बघा. आमची मंडळी तिकडे पण आहेत सगळी. बघा कसं खातात, एवढ्या भुका लागल्या. चाललोय. हा मुंजाचा पेड आहे. मुंजाचा पेड कुठे आहे? मुंजाचा पेड अच्छा पाठीमागे. हा हे बघा इकडे. हा मुंजाचा पेड गेला. फायनली येऊन पोचलोय. बघा रिसॉर्टच्या इथे आलं. हे आम्हाला न्यायला आले तिथे. पहिल्यांदाच आलोय रिसॉर्टला आणि आता एन्जॉय करणार आहे आम्ही. आम्हाला 100% लाईक द्या बाबा. आणि त्याच्यामुळे आज फ्रायडे असं मला लाईक भेटत नाही. आज शनिवार आहे त्याच्यामुळे दुसरं काय नाही. आणि बघा इकडे सगळे आता आंब्याची कलमाची झाडं आहेत. संदेश सारे थोडीशी आणलेली आहे पण दिवस जरा वेगळे आहेत त्यामुळे आंब्याला चम्मच चम्मच. इथे माझा फोटो काढणार आहे. इथे छान आहे बघ. खूप छान असं रिसॉर्ट आहे आणि खूप शांत असं आहे. बघा इकडे स्विमिंग पूल वगैरे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे आमच्या इथे 3 रूम आहेत. तुम्हाला त्या पण दाखवतो. आम्ही बुक केले. बघा या 3 रूम आहेत आमच्या. चला इकडे फायनल झालेला आहे. इकडे लेडीज साठी पहिली रूम आहे आणि आम्हाला मुलांना सगळ्यांना हे बघा इकडे आम्हाला आहे. तुम्हाला बाहेरून लुक दाखवतो. बघा चला आता आतमध्ये जाऊन बघतो. एक नंबर. आणि एक कॉटेज आहे. डबल बेड आहे. हा 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 काय भारी दिला.
दुपारचे किती वाजले? बस अभी घड़ी लगाऊंगा फिर देखते बोलता हूं. अच्छा, घड्याळ लावायचं हातात, अजून वला आहे ना अंग. आता सगळं पोहून वगैरे झालंय आणि जेवणाची आता वेळ झालेली आहे. तेव्हा सगळे आता जेवायला चाललेले आहेत माझ्या पाठीमागे. मला पवायचंय. जेवणाची वाट बघताय सगळे, आता पोहून दमलेत सगळे आणि आता आपण जाणार आहोत जेवायला. मी पण दमलोय बसून बसून, तर आता मी पण उठतो जेवायला जातो. बघूया आता काय जेवण आहे ते. हे बघा आता स्विमिंग पूल खाली झालेला आहे, कोण स्विमिंग पूल मध्ये नाही, हा कोण कोणाचा नाही. आता सगळे कपडे बिपडे घालून बारी उभी करणार आहेत नटून आणि आता जेवायला कुठे जाणार? आणि आता जेवायला समोर तिकडे लावलेले आहेत पंक्ती, तिकडे आता सगळ्यांना बसवणार आहे पंक्तीला. जेवण आहे. तर आता आपण पुढे बघूया कोण काय काय जेवणाचं इकडं बुकिंग आहे जेवणाचं. आणि हे बघा सगळ्या आंघोळ्या करून आलेत आता स्विमिंग पूलमधून. आणि आज निकाल आहे ना, त्यामुळे सगळे ते निकालाचं सगळे व्हिडिओ पाहत आहेत. आणि आम्ही बघा इथं इकडे आता जेवायला बसणार आहोत. मॅडम इकडे बसलेले आहेत आणि बघा ही आमची सगळी यंग मंडळी आहे इकडं आता जेवायला बसणार आहेत. सगळी भिजून आली आहे ते बघा. काय काय जेवण बघा इकडे जेवण ठेवलेलं आहे. आपण आता इकडे जेवायला बसणार आहे. झालं जेवण झालं, उठा. म्हटलं झालं उठा. काय हे आमच्या काकाच्या गॉगल आहे. काकाच्या गॉगल सावचेती सगळे आता जेवायला बसलो आम्ही. चपाती, मी काय काय घेतलंय, भेंडीची भाजी आहे, पनीर आहे, आणखी वरण घेतलंय, सॅलड, लोणचं, राईस नंतर घेणार. बोलते काय बोलते हो. जो डेजावू किसको बोलो ना, फोटो की बात कर रहे हैं. अरे फोटो हाँ लो ना, आपका फोन लो ना, मतलब कोई अच्छा आदमी को भेजो. दीपक ठीक है. आणि आता 4:30 वाजले, टी टाइम झालेला आहे. क्रिकेट खेळून ही मंडळी सगळे आता टी टाइमला येऊन बसलेली आहेत. परत क्रिकेट खेळायला जाणार ना, हां तर परत आता क्रिकेट खेळायला जाणार आहेत. ओवर चेंज. ए भाई पहला डबल मारने की कोशिश कर, नहीं आया तो सिंगल रन किए. सफर घडवतो ह्या रिसॉर्टची. स्विमिंग पूल आहे, रात्रीचा कसा दिसतो बघा, पूर्ण निळा आहे, आतमध्ये पाण्यामध्ये लाईट आहेत. रात्रीसुद्धा स्विमिंग करू शकता तुम्ही, तुम्हाला जर इच्छा असेल तर. आणि
खूप छान असा नजारा आहे बघा. हे छोट्या लहान मुलांसाठी आहे इकडे. इथे डीप थोडी कमी आहे. मोठे पुढे आहे तो सर्व यंग लोकांसाठी आहे. इकडे बघा लाइटिंग वगैरे साईडला खूप छान अशी लाइटिंग केलेली आहे. म्हणजे रात्री तुम्ही बॅडमिंटन वगैरे क्रिकेट खेळू शकता इकडे. प्रत्येक झाडांना लाईट लावलेली आहे. झोपाळा सुद्धा आहे इथे. आणि ही समोरची आपली कॅन्टीन आहे. ती तर तुम्ही अगोदर पण बघितली असेल. ही समोरची कॅन्टीन आहे. आता आपण थोडं जरा पुढे जाऊया. आपल्या कॉटेज बघूया. समोर बघा काय छान लुक आहे. इथे टेबल आणि खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहेत. समोर साऊंड सिस्टम सुद्धा आहे. गाणी सुद्धा लावू शकता तुम्ही. वायफाय सुद्धा त्यांच्याकडे आहे. वायफाय सुद्धा तुम्हाला इथे फ्री आहे. संपूर्ण ह्या एरियामध्ये कुठे तुम्ही उभा राहिला तरी तुम्हाला वायफाय कनेक्ट राहील. खूप छान असं कॉटेज आहे. त्या बघायला सुद्धा लाइटिंग केलेली आहे. खूप सुंदर असं दिसतंय ना. चक्कर लगावून येतो. थोडं गार वातावरण आहे. बरं वाटतं जरा. कानाला गार 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 झोंबतंय. तर जरा बाहेर आलो. गेटच्या बाहेर आलो आम्ही. अशी कुडकुडी भरली आहे. रात्री जाम कुडकुडी भरली होती. म्हटलं गारटलो आम्ही. म्हटलं आता बघूया चला. ते तिकडे कुठे गेले काय आहे तिकडे बघूया चल. ते पण रिसॉर्ट आहे ना. आपण पहिल्यांदा बुक केलेलं तेच होतं. अच्छा मधुबन रिसॉर्ट. चल हे मधुबन कुठलं नाव गेल्यावरती माहिती पडेल. पण मजा आली. इथं कुत्री झोपली बघा मस्त. वा वा बघा. काय हिचं तर नाव मला माहित नाही. का झोपली उजाडलं आता. हो मॅडम एक्सक्यूज मी. उजाडलं 8:30 वाजले मॅडम. हो 8:30 वाजून गेले. अच्छा आता तणावात येते. उठायची इच्छा नाही तिला. चला भाई आता चालले नाश्ता करायला. ते फिरवतायत इकडून तिकडं तिकडून इकडं. या रेस्टॉरंटचं इथे नाव लिहिलेलं आहे. मगाशी मी तुम्हाला दाखवलं नाही. तर मित्रांनो आपण काल या पूर्वा रिसॉर्टला आलो होतो आणि खूप एन्जॉय केला आम्ही. शनिवारी आलो होतो. आज संडे आहे रविवार
आणि आत्ता वाजलेले आहेत 9:45. 10 वाजता आमची गाडी येणार आहे पिकअपसाठी आणि 10 वाजता आम्ही जाणार आहोत कर्जत स्टेशनला. तुम्ही जर कधी ट्रिपला इकडे कर्जतला आलात तर हे पूर्वा रेसॉर्ट आहे, तर नक्की या रेसॉर्टला भेट द्या. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुम्हाला या रेसॉर्टचा ॲड्रेस, फोन नंबर देईन आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करायला इकडे येऊ शकता. कम्फर्टेबल आणि खूप छान असं हे रेसॉर्ट आहे, तर नक्की भेट द्या ह्या पूर्वा रेसॉर्टला. आणि अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.